नाही आहे जीव. शक्तीच नाही वरती जायची. हो ठीक आहे, करतो प्रयत्न. गिरीप्रेमी या संस्थेने अनेक तरुणांना मार्गदर्शन केले, त्यांचे करिअर घडवले आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगली संधी उपलब्ध करून दिली. यापैकी एक निकुंज शाह यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जी कामगिरी केली त्याबद्दल माहिती सांगतायत. नमस्कार आणि गुड इव्हनिंग सगळ्यांना. माझं नाव निकुंज शाह. मी आत्ता गिरीप्रेमी मध्ये 10 वर्षांपासून आहे. म्हणजे मी जेव्हा छोटा मुलगा होतो, एक 12 वर्षाचा, तेव्हापासून मी गिरीप्रेमी बरोबर असोसिएटेड आहे. GGIM जी इन्स्टिट्यूट आहे, गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग, तर त्यांनी 2015 मध्ये त्यांचा जो आव्हान निर्माण उडान छोट्या मुलांसाठी प्रोग्राम सुरू केलेला, तर त्या प्रोग्रामचा फर्स्ट बॅच मधला मी स्टुडंट आहे. आणि तेव्हापासून मी जे माउंटेनिंग 2015 मध्ये सुरू केलं ते आतापर्यंत कंटिन्यू आहे. आणि मी आता फुल टाइम माउंटेनरिंग मध्ये काम करतोय विथ गिरीप्रेमी ॲडव्हेंचर फाउंडेशन. आता नुकतंच जून मध्येच मी जॉईन केले आहे. आणि त्याआधी मी बरेच ट्रेक्स आणि एक्सपिडिशनला गिरीप्रेमी बरोबर होतो. तर थोडक्यात माझ्याबद्दल माहिती देतो. तर मी पुण्याचाच आहे. मी 23 वर्षाचा आहे आणि मी नवी पेठेत राहिलाय. आणि अभ्यासात म्हणजे एज्युकेशन वाईज मी ग्रॅज्युएशन BCom मध्ये केलंय. प्लस त्यानंतर मी MBA केलंय माझं इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट, जे आता 24 मध्ये कम्प्लीट झालं फ्रॉम सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी. आणि MBA कम्प्लीट झालं मी गिरीप्रेमी ॲडव्हेंचरमध्ये जॉईन झालो. मला लहानपणापासूनच होतं की काही ना काहीतरी स्पोर्ट्समध्ये करायचं आहे. आणि मी स्वतःला फॉर्च्युनेट मानतो की गिरीप्रेमी बरोबर मी जुळलो गेलो, की आता मी माझं पॅशन फॉलो करतोय आणि त्यात मी काम करतोय आणि माझं त्यात कॉन्ट्रीब्युशन आहे. हे असं म्हणतात की माउंट एव्हरेस्ट चढलात तर तुम्हाला माउंटेन एकदम येतं, ते एकदम चुकीचं आहे. माउंट एव्हरेस्ट हा सर्वात उंच शिखर आहे, मान्य. तिथं पोचणं इज अ कम्प्लिटली डिफरंट माइलस्टोन. पण माउंटेनरिंगमध्ये प्रॉपर टेक्निक्स आणि टेक्निकॅलिटी वाईज, तुम्ही टफनेस वाईज जर का माउंटेन्स बघितले तर ते आपल्या भारतात सोडून अजून कुठे नाही. तर त्यातले, आणि भारतात पण कुठे, तर गढवाल हिमालयाजमध्ये. तर तो टेरेन इतका रगड आहे, इतका टफ आहे. आणि त्यात मग आम्ही ठरवलं की आता तिथले जे पीक्स आहेत तिथं फर्स्ट असेंट्स पण नाही आहेत बऱ्याच पीकवर, तर ते आपण करूयात. तर गिरीप्रेमीनी 1981 मध्ये, म्हणजे तुम्ही उमेश झिरपे यांना ओळखत असाल, आम्ही त्यांना मामा बोलवतो, तर मामांनी 1983 मध्ये मंदा एक्सपिडिशनवर अटेम्प्ट केलेला, पण तेव्हा काही सक्सेस झाला नाही. परत 1984 मध्ये त्यांनी अटेम्प्ट केला, पण सक्सेस झाला नाही. आणि तेव्हा 2 अटेम्प्ट झालेले. असे 3 अटेम्प्ट मिळून काही सक्सेस झाला नाही. पण 30 वर्षांनंतर 2021 मध्ये गिरीप्रेमीच्या टीमनी, म्हणजे नवीन पिढीनी, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो सबमिट केला. आणि आय एम प्राऊड टू से की मी त्या टीममध्ये भले सपोर्ट मेंबर म्हणून होतो, पण जे काही मला एक्सपिरियन्स करायला मिळाला, कारण की मी जस्ट 19 वर्षाचा होतो तेव्हा, पण त्या वयात मला जो एक्सपोजर मिळाला आणि जो एक्सपिरियन्स मिळाला ते मला खूप काही शिकून गेलं. आणि त्यानंतर माझं पण माउंटेनिंग म्हणजे एक्सपिडिशन वाईज एकदम बॅक टू बॅक सुरू झालं. सो मंदा झाल्यानंतर आम्ही म्हणजे मंदाच्या समिटला जर का तुम्ही गेलात तर, म्हणजे समिटवरनं जे दिसतं, सो तिथं एक पूर्ण आपल्याला गंगोत्री रेंजची पूर्ण माउंटेन्सची रांग दिसते. म्हणजे शिवलिंग दिसतो, मेरू दिसतो, खेलू दिसतो, भागीरथी 1, 2, 3 असे मॅसेज दिसतात. मग गंगोत्री 1, 2, 3चे रेंजेस दिसतात आणि बरेच असे सगळे टेक्निकल माउंटन्स दिसतात. जाऊन तिथले जे, तर मला नाव नाही आठवते आत्ता, पण तिथले जे कमांडर इन चीफ होते, तर त्यांनी मामांना फोन केला आणि बोलून घेतलं त्यांच्या ऑफिसमध्ये. तर पुण्यातच आहे. सो ते येऊन म्हटले की तुम्ही हे कसं केलं. म्हणजे आर्मीवाले असतात, आर्मीवाल्यांना तो एरिया सगळं माहिती असतो, कारण की चायना बॉर्डर जवळ आहे. आणि त्यांना त्यांची जेव्हा तिथं पेट्रोलिंग असतं तर ते हे सगळं व्हिजिट पण करतात. आणि त्यांना कळतं की हे टफनेस जेव्हा तुम्ही ही अचीव्ह करता आणि असे पीक्स चढता, देन जे तुमची खरी माउंटेनिंग स्किल आहे दॅट कम्स आउट अँड दॅट टेल्स अबाउट, दॅट टॉक्स अबाउट यू की हे काय आहे तुमचं धाडस आणि हाऊ डू यू अचीव्ह सच थिंग्स. सो तेच मी त्या मेरू एक्सपिडिशनमध्ये पण पार्ट होतो. फक्त फेसवर, म्हणजे त्या माउंटेनच्या फेसवर वर्क करू शकलो. बाकीचे 27 दिवस आम्ही बसून होतो.
पण त्यातनं आम्ही इन्स्पायर होऊन जी अजून पुढची जनरेशन म्हणजे गिरीप्रेमीची जी आमच्या 20-25 वयोगटातली जनरेशन आहे, सो त्यांच्यासाठी काय चॅलेंज करायचा, कारण की आता माउंटेनिअरिंग खूप ॲज अ स्पोर्ट त्याचं नाव वाढतंय, गिरीप्रेमीला लोक ओळखायला लागले. तर बरेच क्लबमध्ये पण यंग जनरेशन येत होती. तर आम्हाला काय चॅलेंज द्यायचा, तर गढवाल हिमालयामध्येच थेलू नावाचं एक पीक आहे आणि ती मोहीम आम्ही एक 7 लोकांची टीम होती नवीन जनरेशनमधली. तर ती मोहीम आम्हाला चॅलेंज दिली. तो पीक असं बघायला गेलं तर टफ नाही आहे, पण आम्हाला चॅलेंज काय होता की तुम्ही शेर्पा जो असतो, शेर्पा सपोर्ट नाही घ्यायचा, तुम्ही फक्त बेस कॅम्पपर्यंत सपोर्ट घ्यायचा. म्हणजे बेस कॅम्पला टेंट लावायला लोक येतील, तुमच्यावर सगळं सामान टाकायला येतील, पण बेस कॅम्पच्या पुढे जो हाय कॅम्प आहे, समिट कॅम्प म्हणतो त्याला, समिट कॅम्प तुम्ही लावायचा. समिट कॅम्पवरनं जो माउंटेनवर रोप लावून तुम्हाला रोप फिक्सिंग करायला लागतं, रोप फिक्सिंग तुम्ही करायचं आणि समिटवर स्वतः जायचं. शेर्पा तुमच्याबरोबर असेल पण तो काही करणार नाही. जर का एकदम सिच्युएशन वर्स होत असेल तरच तो हेल्प करेल, नाहीतर तो फक्त त्याची मजा घ्यायला आणि तुम्हाला बघायला येईल तिथं. तर असा तो चॅलेंज होता आम्हाला. आणि आय एम प्राऊड टू से दॅट आम्ही पूर्ण एक्सपिडिशन स्वतःहून केली. बेस कॅम्पवर समिट पुशला जायचं, टेंट लावायचं, खाणं बनवायचं, पाणी आणायचं, दुसऱ्या टीममेट्सला सपोर्ट करायचं, मग परत समिटला जायचं, रोप फिक्स करायचं. ती एक खूप स्टेनियस प्रोसेस असते. तर ते सगळं आम्ही स्वतःच केलं आणि त्याचीच एक छोटी डॉक्युमेंटरी फिल्म आहे 20 मिनिटाची, ती आपण आज बघणार आहोत. आणि त्यानंतर जर का आपल्याकडे वेळ पुरला तर आपण मेरूची एक फिल्म दाखवतो मी, ती 40 मिनिटाची आहे. पण मेरूची फिल्म तुम्ही बघाल तर तुम्ही खरंच भावून जाल, म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे मी जे म्हणतोय यू विल एक्सपिरियन्स दॅट हिअर. सो आधी थेलूची फिल्म दाखवतो मी, त्यानंतर काही प्रश्नोत्तर असतील तर ते आपण एक करूयात, आणि त्याच्यानंतर मेरूची फिल्म दाखवतो वेळ पुरत असेल तर. थोडं मी सांगेन की थोडं लेट झालं तरी तुम्ही टाइम काढून आले आहात, सो आज फक्त थोडं लेट झालं तरी चालून घ्या. पण मेरूची फिल्म मी इन्सिस्ट करेन की तुम्ही बघा, मग तुम्हाला ते जे काही मी सांगतो ते तुम्हाला सगळं इन्स्टेड ऑफ इमॅजिनिंग इट यू विल सी इट ऑन द स्क्रीन. सो मी फक्त प्ले करतो. सो दाखवायच्या आधी मॅमचा एक प्रश्नाचं उत्तर देतो. तर असा चॅलेंज घेण्याच्या मागे रिझन हा होता की ही नवीन जनरेशन आहे, यंग मुलं आहोत आम्ही, आणि आम्हाला डायरेक्ट सगळं सपोर्ट देऊन काही गरज नव्हती, कारण की आम्ही पण टेक्निकल वाईज शिकत होतो. म्हणजे आमचे कोर्सेस वगैरे झालेत, आम्ही बरंच काही एक्सपिरियन्स केलं, रॉक क्लाइम्बिंगमध्ये असो, हिमालयन क्लाइम्बिंगमध्ये असो, पण सगळं कुठे ना कुठे आम्हाला सपोर्ट होता. पण माउंटेनिंगमध्ये तो एक्सपोजर मिळावा आम्हाला, म्हणून आम्हाला असं चॅलेंज दिला गेला की शेर्पा सपोर्ट नाही घ्यायचा आणि जायचं वरती. सो कॉस्ट वाईज आणि एक्सपिरियन्स वाईज दोन्ही जुळत होतो, आणि मग म्हणून आम्ही तो एक्सपिरियन्स घेतला. तुमच्याकडे आमचा आदरणीय आहे आणि खरंच गिरीप्रेमीची नेक्स्ट जनरेशन, यंग जनरेशन हिमालयामध्ये पण तयार होती. हे खूप झालं आता. यासाठी आपण सगळे ठरवलं होतं की ही एक्सप्रेशन आपण मिनिमम सपोर्ट घेऊन करायची, फक्त बेसलाईन सपोर्ट घेऊन करायची. आणि ते आपल्या टीमवर गॅल्बोशेवला खूप चांगला एक्सपिरियन्स शेअरमध्ये आपलं थोडं होतं. ते सुद्धा गॅल्बोला कमीत कमी ठिकाणी मदत करून साईड होतं. आणि मला खूप पर्सनली आनंद का होतो की आपल्या टीम या सगळ्यांनी लीड घेतला. बाकी सगळ्यांनी सपोर्ट 100% केला. पण खूप फ्लेक्सिबल तुम्ही लीड घेतला ना, हे खूप छान केलं. नक्कीच गिरीप्रेमीसाठी हे खूप चांगलं आहे की पुढची जनरेशन तयार होणं खूप गरजेचं असतं तुमच्यासाठी. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना खूप छान अनुभव नक्की आला या मोहीममध्ये. कारण या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळून नाही आली. वाजवाजापासून टेंटिंगपासून किचन पाणी तुमच्या तुम्ही भांडी तुमची तुम्ही घासायची आणि रूप पण ओपन करतो, समोर जायचं आहे. म्हणजे आधी पुण्यात पण तुमच्यासाठी खूप सगळी सांगितलं आणि सगळ्या पद्धतीने ही मोहीम अशा प्रकारे यशस्वी केल्यामुळं नक्कीच गिरीप्रेमीच्या ज्येष्ठांना खूप आनंद होतो. असं म्हणतात, आपण लावलेलं रोपटं जेव्हा वृक्षरूप धारण करतं, विस्तारतं, तेव्हा होणारा आनंद आणि समाधान शब्दात येत असतं. गिरीप्रेमीच्या आनंद पाळंदे, उषप्रभा पागे, दिलीप नाईक निंबाळकर, शशिकांत हिरेमठ हे देखील आज अशाच काही भावनांच्या कल्लोळांचा अनुभव घेत असतील. मोहिमेची सुरुवात झाली
मोहीम नेत्यापासून. अखिल काटकरनं मेरू मोहिमेच्या वेळी केलेलं बेस कॅम्प मॅनेजमेंट त्याच्यातील लीडरशिप स्किल्सची चुणूक दाखवून गेलं. मिहिर जाधवची सायकलपटू म्हणून केलेली कामगिरी ही त्याच्यातील प्रचंड शारीरिक क्षमतेची पावती ठरली. राहुल सोनकेची सह्याद्रीतली अविरत ट्रेकिंग्स त्याच्यातल्या सातत्याचं दर्शन देणारी ठरली. यश हंगेनं विविध ट्रेक्समध्ये दाखवलेली शारीरिक आणि मानसिक तयारी त्याच्यात घडणाऱ्या गिर्यारोहकाची झलक दाखवून गेली. अभयचा उत्साह आणि त्याच्या जोडीला सर्वंकष तयारी करण्याचं कसं त्याच्यातील उत्तम टीम प्लेयरचं दर्शन घडवून गेला. या सर्वांच्या जोडीला स्थिर आणि शांत स्वभाव असलेल्या मनोज कुलकर्णीचा समावेश करून सर्व बाजूंनी परिपूर्ण असा संघ मामांनी बांधला. यावर साथ चढवण्यासाठी खऱ्या अर्थानं गिरीप्रेमीच्या मुशीत तयार झालेल्या निकुंज शहाचा समावेश मामांनी केला. निकुंज हा वयाच्या 10व्या वर्षापासून गिरीप्रेमीचा भाग आहे. या सर्वांसाठी आव्हान ठरलं माउंट थेलू. थेलू हे गढवाल हिमालयातील एक खूप चांगलं शिखर आहे आणि या गिरीप्रेमीतल्या नवोदित संघासाठी हे शिखर निवडण्यामागचं कारण असं होतं की अनेक वर्षांपूर्वी या शिखरावरती मी गेलो होतो. 20,000 फूट उंची असलेलं हे शिखर शेवटच्या टप्प्यात त्यामध्ये असलेलं रॉक क्लाइम्बिंग, स्नो आणि आईसक्राफ्ट याच्यामुळे खरंच चॅलेंजिंग आहे. या सगळ्याचा विचार करून मी असं ठरवलं की थेलू या शिखरावरती गिरीप्रेमीतल्या या नवोदित संघाने चढाई करावी. मामांनी आव्हान तर दिलं, सगळ्यांसमोर ध्येय ठेवलं आणि सांगितलं लागा तयारीला. मोहीम कशी उभी राहते, त्याच्यासाठी काय करावं लागतं हे सगळ्यांनीच जवळून पाहिलं होतं. फक्त पाहिलं होतं. साचेबद्ध योजनेत कसं बांधायचं यासाठी सगळ्यांनाच कसून तयारी करावी लागणार होती. म्हणून या 7 जणांची स्वारी निघाली सिंहगडावर. माझी तशी हिमालयातली एक्सपिडिशनची ही पहिलीच वेळ होती आणि टीम मधला सगळ्यात सिनियर सदस्य मीच होतो. तर एक वेगळं बर्डन होतं परफॉर्मन्सचं की माझ्याकडनं जर काही कमी पडली तर माझ्यामुळे टीमला कुठे अडचण नको, यामुळे मी थोडीशी जास्त तयारी करत होतो. मोहिमेचा सराव आम्ही सर्वजण करत होतो. सिंहगडच्या लोड फेऱ्या ह्या नियमितपणे चालू होत्याच. त्याच्याशिवाय सह्याद्रीचं रॉक क्लाइम्बिंगही सुरू होतं. स्नोमध्ये, आईसमध्ये रोप मॅनेजमेंट, तिथलं अँकरिंग, तिथलं रोप फिक्सिंग हे कसं करायचं ह्याचा सराव आमचा हा पवनदादा आणि गणेशदादा यांनी करून घेतला. हे झालं फिजिकल फिटनेस बाबतीत. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे अख्खी मोहीम कशी उभारायची याची संपूर्ण तयारी ही मामांनी आमच्याकडे करून घेतली. ती म्हणजे ब्रोशर छापण्यापासून ते या मोहिमेचं लॉजिस्टिक कसं लागणार हे सगळं झालं त्याच्यात. दिवस ठरला, तिकीट निघाली आणि 7 जणांची स्वारी निघाली माउंट थेलूकडे. जाण्याआधी प्रथेप्रमाणे सर्व गिर्यारोहकांचं औक्षण झालं. गिरीप्रेमीच्या नव्या जुन्या सदस्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. सुरक्षित आणि यशस्वी मोहिमेचा कानमंत्र देखील दिला. पुण्याहून निघून संघ पोहोचला उत्तर काशी इथल्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग इथं. ही संस्था म्हणजे गिर्यारोहणाचं IIT, IIM म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गिरीप्रेमी आणि NIMचा जुना ऋणानुबंध आहे. त्यांच्या सपोर्ट शिवाय, मार्गदर्शनाशिवाय गढवाल हिमालयातल्या मोहिमा पूर्ण होतच नाही. यावेळी देखील बेस कॅम्प सपोर्ट पर्यंतची मदत NIMच करणार होते. सामानाची जुळवाजुळव, संपर्क यंत्रणा, हवामान यंत्रणा यांचं नियोजन इथं केलं जातं. माउंट मंदा 1 ची पहिली भारतीय यशस्वी चढाई, मेरूची जगातली पहिली यशस्वी चढाई या सर्वांची तयारी इथेच झाली. त्यामुळे दरवेळी काहीतरी नवीन घेऊन गिरीप्रेमी येते. हे NIM मध्ये आता एव्हाना रुजलंय. गेल्यावर काहींचा प्रश्न होता, इस बार क्या? यावर मामांचं उत्तर होतं, सेमी अल्पाईन स्टाईल मोहीम. टीमसाठी हे काही नवीन नव्हतं. आम्हाला मामांनी जेव्हा पहिल्या दिवशी थेलूचं आव्हान दिलं त्याच वेळेला मामांनी आम्हाला सांगितलं होतं की या मोहिमेत सगळं तुम्हाला करायचं, पण रूट ओपनिंग आणि रोप फिक्सिंग हे सगळ्यात मोठं चॅलेंज मामांनी आम्हाला दिलं. आणि मामांचं एकच म्हणणं होतं की जर का तुमची प्लॅनिंग नीट आहे तर तुमचं एक्झिक्युशन नीट होईल. आणि इफ द प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन बोथ गो वेल then 50% of the expedition is successful there and there. पहिला टप्पा सुरू झाला गंगोत्री इथं.
या भाविकांची साथ मार्गावर असणार होती. सोबत मामा आणि गिरीप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक संजय डोईफोडे देखील होते. गंगा मातेचं दर्शन घेऊन संघानं आपला मोर्चा भोजबासकडे वळवला. इथं संघाचा पहिला मुक्काम असणार होता. गंगोत्रीपासून तब्बल 17 किलोमीटरवर भोजबास बसलेला आहे. शिवलिंग शिखराचं रूप मनामध्ये साठवून संघ अविरतपणे चालत भोजबासला पोहोचला. पहिला मुक्काम झाला. पुढचं लक्ष होतं बेस कॅम्प. सकाळी 5 वाजता उठून डोक्यावर उन्हात चढायच्या आत संघाला भोजबास नंतर पुढे जाण्यासाठी लोखंडी बग्गीतून जावं लागतं. या बग्गीला काही जरी झालं तर पट्टीच्या पोहणाऱ्या माणसाचा देखील लवकर थांगपत्ता लागणार नाही. गेल्या काही वर्षात 1-2 किलोमीटरनं आत सरकलेल्या गोमुखला भक्तांची मांदियाळी असलेल्या मार्गाला मागं टाकत संघ गढवाल हिमालयाच्या कुशीत शिरला. याचं पहिलं रूपच मनाला भिडणार होतं. शिवलिंग, सुदर्शन, मंदा, चौखांबा अशी शिखरं बघून संघाचे डोळे दिपून गेले. मी पहिल्यांदाच गढवाल हिमालयात आलो होतो. मागचे कित्येक दिवस नाही तर कित्येक महिने हा अंदाज बांधत होतो की गढवाल हिमालय नेमका कसा असेल. अभय आणि निकुंज कडून मेरू आणि शिवलिंग बद्दल खूपदा ऐकलं होतं, पण जेव्हा प्रत्यक्षात मी गढवाल हिमालयात गेलो तेव्हा त्याची भव्यता पाहून ते मोहक तर वाटलं, पण तितकंच ते आव्हानात्मक देखील वाटलं. रगड असे दगडी मोरे मागं टाकत संघ वाटचाल करत होता. दगडी भागातून चालताना कधी एखादा दगड सैल होऊन सुटेल याची भीती सतत असते. वरच्या भागात दिसणारे भरड म्हणजे डोंगराळ मेंढी अगदी सहजपणे खडकाळ भाग पार करून जाते. त्यांचं हे वावरणं खाली चालणाऱ्या माणसांच्या जीवावर बेतू शकतं हे जेव्हा मामांनी संघाला सांगितलं तेव्हा सगळेच सावध झाले. दगडी मोरेन पार करून वेगानं वाहणाऱ्या थेलू नाल्याजवळ सगळे येऊन पोहोचले. पुढे जाण्यासाठी जीव मुठीत धरून थेलू नाला पार करावा लागतो. या सगळ्या आव्हानांना पार करत संघ बेस कॅम्पवर पोहोचला. संघाने कसलाही विलंब न करता पटापट कामं वाटून घेतली. अखिल, अभय, यश यांनी तंबू लावायला घेतले, तर निकुंज, मिहिर, राहुल आणि मनोज यांनी खाली वाहणाऱ्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याची सोय केली. या मोहिमेसाठी बेस कॅम्प सपोर्ट हा NIMचा असल्यामुळे तशी काही चिंता नव्हती. संघासोबत गाईड म्हणून ग्याल्बो शेर्पा, कुक आसाराम आणि त्यांचा एक मदतनीस सोबत होते. ग्याल्बो शेर्पा जन्मानं नेपाळी शेर्पा असले तरी कर्मानं मात्र गढवाली झाले होते. शिवलिंग शिखरावर 6 वेळा चढाई, सुदर्शन शिखरावर 5 वेळा चढाई, सतोपंथवर देखील 5 पेक्षा जास्त वेळा चढाई, चौखंबासारख्या तांत्रिक दृष्ट्या कठीण शिखरावर चढाई. थेलू तर त्यांच्यासाठी नित्याचाच. सोबत NIMचे वरिष्ठ प्रशिक्षक सुभेदार मेजर हजारीलाल आमच्यासाठी मोहिमेचं समन्वयन करत होते. NIM म्हणजे दिग्गजांची मांदियाळी. सुभेदार मेजर हजारीलाल हे देखील असेच एक दिग्गज, एव्हरेस्ट शिखरवीर आणि निष्णात गिर्यारोहक. मोहिमेचा श्री गणेशा झाला. तो बेस कॅम्पवर छोटेखानी मंदिराची उभारणी करून. मोहिमेचे कुक आसाराम हे गढवाली पंडित, त्यामुळे त्यांनी मोठ्या उत्साहानं सगळ्या मुलांना पूजा करण्यात मदत केली. दुसरीकडे ग्याल्बो शेर्पा आपल्या बुद्ध परंपरेनुसार पूजेत सहभागी झाले. देवाचे आशीर्वाद घेताना मोहीम सुखरूप होऊ दे यासाठी देवाला साकडं घालताना आसाराम म्हणाले, मैंने जितनी भी एक्सपेडिशन में काम किया है वो सब 100% सक्सेसफुल है. आणि हे ऐकताच सगळ्यांना हुरूप आला. दूर पर्वतांच्या सानिध्यात बसलेला बेस कॅम्प म्हणजे एका वेगळ्या जीवनाची अनुभूती असते. इथं नेहमीचे प्रश्न, तेच लोक, सततची स्पर्धा असं काही नसतं. स्वतःला गवसण्याची जागा म्हणजे बेस कॅम्प असं ज्येष्ठ गिर्यारोहक मंडळी नेहमीच सांगतात. इथं असणारं जीवनच निराळं आहे. समोर डौलानं उभी असणारी अभेद्य शिखरं आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव करून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लोड फेरी पूर्ण करण्यासाठी पूर्ण संघ कामाला लागला. दोरखंडाची जुळवाजुळव, रूट ओपन करण्यासाठी आवश्यक सगळी साधनं,
समिट कॅम्पला लावण्यासाठी आवश्यक असलेले तंबू सोबत घेऊन संघ पुढे निघाला. सकाळी 7 वाजता 18 ते 20 किलोचं सामान पाठीवर घेऊन 4530 मीटर उंचीवर असलेल्या बेस कॅम्प वरून खडी चढण असलेल्या दगडी मार्गावरनं चढाई करत तब्बल 7 तासांनी जवळपास 900 मीटर चढाई करून संघ समिट कॅम्पला पोहोचला. 5400 मीटर उंचीवर समिट कॅम्प व्यवस्थित लावून सगळेजण पुन्हा बेस कॅम्पला परतू लागले. दुपारचे उन्हा सरवून निरभ्र हवामान असलेला बेस कॅम्प आणि त्यांचे तंबू संघाची जणू काही वाटच पाहत होते. संपूर्ण दिवस संघाला दमवणारा होता. कधी एकदा बेस कॅम्पला जाऊन तंबूत बस उद्याचा दिवस सुट्टी आणि पुढच्या दिवशी शिखर चढाई असं मनाशी पक्क करूनच सगळेजण बेस कॅम्पला परतत होते. इकडे मामा बेस कॅम्पवर बसून मेरू शिखराकडे बघत गेल्या वर्षीच्या मेरू मोहिमेच्या आठवणींना उजाळा देत होते. गढवाल हिमालयातल्या बदलत्या हवामानाचा फटका मी मागच्या वर्षी याच वेळेस घेतला होता. 2023 मध्ये मे महिन्यात अगदी याच दिवसांमध्ये आमच्या मेरू मोहिमेला खराब हवामानाचा खूप मोठा फटका बसला. सतत 8 ते 10 दिवस हिमवादळ चालू होती. प्रचंड स्नोफॉल होत होता आणि ते सगळं माझ्या डोळ्यापुढे होतं. या संघाने समिट कॅम्प लावला होता, रोड फेरी केली होती आणि खरं तर त्यांना दुसऱ्या दिवशी विश्रांती द्यायची असं नक्की झालं होतं. पण वातावरणातलं बदल जे काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी सतत पुण्यामध्ये गणेश मोरेच्या संपर्कात होतो आणि गणेशने मला सांगितलं की मामा 25 आणि 26 या 2च दिवस वातावरण अनुकूल आहे. 27 तारखेनंतर हवामान खराब होण्याची शक्यता आहे. मी ज्या दिवशी गणेशची बोलत ती तारीख होती 24. संघ रोड फेरीवरून खाली येत होता आणि त्यावेळेस मी ठरवलं की आता विश्रांती घ्यायची नाही आणि दुसऱ्या दिवशी लगेच समिट पोचला जायचं. एक दिवस छान आराम करून ताजतवानं होण्याचा विचार असणाऱ्या संघाला मामाने एकत्र बोलावलं. हवामानाची परिस्थिती काय आहे हे त्यांनी सगळ्यांना समजावून सांगितलं आणि म्हणाले, चांगलं खा प्या, आराम करा आणि उद्या सकाळी शिखर चढाईसाठी समिट कॅम्पला निघा. मामांचं असं बोलणं ऐकून सगळ्यांचीच भंबेरी उडाली. उद्याच शिखर चढाई कसं होणार असं सगळ्यांनाच वाटलं. मामांच्या माउंटेनिअरिंग ब्रेनवर सगळ्यांनाच विश्वास होता. त्यामुळे कालचा थकवा बाजूला सारवत मिशन थेलूच्या पूर्णत्वासाठी स्वतःला तयार केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी चढाई करून संघ समिट कॅम्पला पोहोचला. रूट ओपनिंग करणारे मिहीर आणि यश आधीच पुढे निघाले होते. त्यांच्या सोबतीला फक्त वाट दाखवण्यासाठी, कुठं अडलं तर मदत करण्यासाठी ग्याल्बो शेर्पा होते. समोर दिसणाऱ्या विस्तीर्ण बर्फाळ वाटेवर आईसॅक्सच्या सहाय्याने अंदाज घेत मिहीर लीड करत होता, तर मागे यश त्याला बिले देऊन साथ देत होता. एका ठिकाणी मिहीरनं जोरात आईसॅक्स मारली आणि ती अपेक्षेपेक्षा जास्त आत गेली. सोबत असलेल्या ग्याल्बोनं मिहीरला लगोलग सावध केलं. पुढे एखादी मोठी हिमभेग असू शकते, इथं वळसा घालून पुढे जाऊ असं सूचित केलं. झालंही तसंच. त्या मार्गावर एक मोठी हिमभेग होतीच जी हिमाच्या थरांमध्ये दिसत नव्हती. त्यात कोणी जर सापडलं असतं तर किती खोलवर जाऊन पडलं असतं याचा विचारच आपण करू शकत नाही. रोप फिक्स करून दोघे जण खाली समिट कॅम्पला पोहोचले. 25 मेची संध्याकाळ समिट कॅम्पवर असणार होती. 26 मे मध्यरात्री 1 वाजता बाहेर उणे 12 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. सगळ्यांचाच थोडा आराम झाला होता, पण सुरुवातीला कुणालाही आपली स्लीपिंग बॅग सोडवत नव्हती. मात्र ध्येय गाठायचं असेल तर कम्फर्ट झोन सोडावाच लागतो हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. रात्रीच्या अंधारात सगळेजण पुढे निघाले, शिवाय अखिल काटकर. एक पुढे 1.5 तास चालल्यानंतर माझ्या थोडासा पोटामध्ये त्रास चालू झाला आणि मला असं जाणवलं की इथून जर का मी पुढे गेलो तर कदाचित मला पूर्ण समिटपर्यंत जाता येणार नाही आणि रॉक पॅचवरती वगैरे पण जर का त्रास झाला तर बाकीच्या पण टीमला माझ्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे त्या परिस्थितीत काय करायचं
याचा सल्ला घेण्यासाठी मी मामांना वॉकीवरती कॉलही केला आणि त्यांनी मला असं सजेस्ट केलं की जर का मी एकटा परत येऊ शकत असलो समिट कॅम्पपर्यंत तर मी परत यावं, आणि तो कॉल तिथे फार महत्वाचा होता. इतर सदस्य शिखर माथ्याकडे निघाले. पहाटे 3च्या सुमारास चढाई सुरू करून पहाटेच्या कोवळ्या उन्हापर्यंत शिखर माथ्याच्या दगडाळ भागापर्यंत पोहोचले. थेलूची चढाई ही खडकाळ मोरेन, टणक आणि भुसभुशीत हिम अशी संमिश्र होती. त्यामुळे क्रॅम्पॉन लावूनच चढावं लागत होतं. क्रॅम्पॉन टणक हिमावर जेवढी मदत करतो तेवढीच जास्त परीक्षा खडकाळ दगडांवर घेतो. त्यामुळे गिर्यारोहकांचं कसब अशा वाटांवर चांगलंच ताऊन सुलाखून निघतं. मिहिर आणि यश रूट ओपन करत पुढे चढाई करत होते. त्यांच्या पाठोपाठ निकुंज चढाई करत होता. शिखर माथा अवघा 80 मीटरवर असताना निकुंज चांगलाच दमला होता. इथून पुढे आपण काही जाऊ शकणार नाही असं त्याला वाटत होतं. नाही जीव काय होतंय का पण शक्तीच नाही वरती जायची. हो ठीक आहे, करतो प्रयत्न. मामांनी त्याला प्रोत्साहित केलं. निकुंज, तुझ्या घरचे समिट न्यूजची वाट पाहत आहे असं म्हटल्यावर निकुंजनं 12 हत्तींचं बळ एकत्र करून स्वतःला शेवटच्या चढाईसाठी झोकून दिलं. शेवटच्या 80 मीटरसाठी संघाला तब्बल 1.5 तास झुंजावा लागला. दगडी भाग चढून गेल्यावर शेवटी 30-35 मिनिटं चढाई करत शिखर माथा दृष्टिक्षेपात येऊ लागला. हातातल्या घड्याळानं 6013 मीटर इतकी उंची दाखवली तेव्हा सर्वांनी थांबून एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, भारत माता की. सगळ्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं होतं. मेहरनं वॉकी टॉकी बरोबर पहिला कॉल मामांना केला. कनेक्ट झालेला आहे. येस मामा, धन्यवाद. येतो लवकरच खाली. थेलू शिखरावरून दिसणारं दृश्य हे शब्दातीत होतं. मेरू, शिवलिंग, खर्चाकुंड, भागीरथी शिखर समूह, वासुकी, सतोपन, सैफी, सुदर्शन आणि मात्री अशी असंख्य अभेद्य शिखरं डोळे दिपवणारी होती. सगळ्यांसाठीच हा अनुभव रोमांचकारी होता. डोळ्यात ही रूप साठवून आयुष्यभराची शिदोरी सगळ्यांनी बांधली होती. हा प्रवासच स्वप्नात होता. निर्मनुष्य, निर्गम आणि अनवट शिखर चढून मिळतं तरी काय, हा प्रश्न गिर्यारोहकांना नेहमी विचारला जातो. याचं उत्तर गिर्यारोहकाला पहिल्या यशस्वी शिखर चढाईत नक्कीच गवसतं. गिरीप्रेमीच्या मेहर जाधव, यश हंगे, निकुंज शहा, राहुल सोनके, मनोज कुलकर्णी आणि अभय खेडकर यांना हे उत्तर थेलूच्या शिखर माथ्यावर गवसलं. आपली क्षमता, आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं इथं सगळ्यांनाच गवसलं. सगळ्यांनीच आमचे स्वतःचे लिमिट्स पुश केलेले, वेट कॅरी करण्यापासून ते चालण्यापर्यंत. आणि रूट फिक्सिंग करताना महत्त्वाचं असं होतं की आपलं जे सह्याद्रीत आपण करतो रॉक क्लाइम्बिंग वगैरे ते थोडं वेगळं असतं. इथे थोडे अँकर्स वेगळे शोधायला लागतात, म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन. आणि थोडं रिस्की वाटत होतं, बट मजा आली रूट फिक्सिंगला. फर्स्टच एक्सपिरियन्स होता माझा. आणि पीक हे फार असं बिलकुल साधं पीक नाहीये. चांगलं सगळ्यांची चाड लागतात. एक खूप आवर्जून जाणवलं, जसं इंडिव्हिज्युअल लिमिट्स पुश करायच्या तशा पूर्ण ऍज अ होल टीमने पण त्यांच्या लिमिट्स पुश केल्यात. त्याच्यामुळे खूप अमेझिंग होतं. वेदर खूपच छान मिळालं. दॅट वॉज अनदर ब्लेसिंग.
खूप मस्त पीक आहे, अजिबात सोपं नाही आहे, टेक्निकल पण आहे, चालायला पण आहे, स्लो पण आहे, सगळंच आहे. खूप सुंदर आहे, पण खूप सुंदर अनुभव होता. ही होती एका मोठ्या प्रवासाची पहिली पायरी. नवीन शिखर चढायची स्वप्न बघण्याची आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्याची.